न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। उपवर्गीकरण रद्द करा, अन्यथा बीड मुंबई लाँग मार्च मंत्रालयाची कोंडी करणार। हा केवळ मोर्चा नाही तर हक्काचा वणवा आहे। सुरेश बनसोडे। अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यासाठी बीड ते मुंबई निघालेल्या लाँग मार्चने आता सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे। समस्त आंबेडकरी समाजाच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांना शासकीय विश्रामगृहावर गाठून थेट जाब विचारला। लाँग मार्चबाबत सरकारने आपली दुतप्पी भूमिका सोडून अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशा कडक शब्दात नेत्यांनी मंत्र्यांना धारेवर धरले। हा केवळ मोर्चा नाही तर हक्काची लढाई आहे, असा इशारा देत स्वागत समितीचे अध्यक्ष सुरेश बनसोडे आणि ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी सरकारला थेट आव्हान दिले। बीड मुंबई आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारने स्वतः पुढाकार घेऊन आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करावी, अन्यथा हा असंतोष मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा शिष्टमंडळाने दिला। या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना सुरेश बनसोडे यांनी आवाहन केले की येत्या 15 जून रोजी अहिल्यानगरात या लाँग मार्चचे ऐतिहासिक आणि भव्य स्वागत केले जाईल। हे केवळ स्वागत नसेल तर उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी समाजाचे मोठे शक्ती प्रदर्शन असेल। या शिष्टमंडळात सुमेध गायकवाड, निवृत्ती आरू, अमित काळे, प्राध्यापक जयंत गायकवाड, NM पवळे, विशाल गायकवाड, प्राध्यापक भीमराव पगारे आणि सिद्धार्थ राजगुरू यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते। या भेटीनंतर आता सरकार या संवेदनशील मुद्द्यावर काय पाऊल उचलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। शासकीय विश्रामगृह येथे त्या सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी संजय जे शिरसाट आले होते त्यांना आम्ही सर्व जे काही लाँग मार्च चालू आहे बीड ते मंत्रालय, त्यामध्ये शासनाची भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांना आम्ही मागणी केली। तर त्यांनी आपल्या माध्यमातून असं जाहीर केलं की जोपर्यंत 2026ची जनगणना होत नाही तोपर्यंत आम्ही ते काय लागू करणार नाही। तर आम्ही सर्वांनी विनंती केली की त्यांना जे काय आमचा लाँग मार्च चालू आहे त्यासाठी पण तुम्ही त्यामध्ये मध्यस्थी करावा अशी सर्वांच्या वतीने विनंती केलेली। आता आम्ही जे काही लाँग मार्चचे तिथलचे शिंगारे असतील व त्यांच्याबरोबर जे काही सर्व टीम आहे त्यांच्यावर एक चर्चा करून आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत। पण त्यामध्ये 15 तारखेला ते अहिल्यानगरमध्ये येणार आहे। तर आपल्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की सर्वांनी सायंकाळी 6 वाजता चांदणी चौक येथे जमावं, आपण त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत करू व या ठिकाणी सभा होणार आहे। सर्वांनी मोठ्या संख्येने महिला पुरुष सर्वांनी उपस्थित राहावं एवढं सांगतो। जय हिंद। उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये बीड ते मुंबई हा जो लाँग मार्च चालू आहे तो 15 तारखेला अहिल्यानगर शहरामध्ये दाखल होणार आहे। आमच्या या लाँग मार्चच्या स्वागतासाठी आणि नियोजनासाठी जी समिती बनवली त्या समितीचे अध्यक्ष नगरसेवक श्री सुरेश भाऊ बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करते आहे। त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्ते, उदाहरणार्थ याच्यामध्ये सुमित भाई गायकवाड, प्राध्यापक निवृत्ती आरू, प्राध्यापक पवळे साहेब, सर्व माणसं या समितीमध्ये काम करीत आहेत। खऱ्या अर्थाने या उपवर्गीकरणाला या सर्व समाजाचा, आंबेडकरी समाजाचा विरोध आहे। आज योगायोगानं या ठिकाणी महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री या ठिकाणी आले असताना त्यांनी देखील त्यांची जी भूमिका आहे ती विशद त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, बोलण्यामध्ये विशद केलेली आहे। 2026ची जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याच्यावरची अंमलबजावणी थांबवावी अशा पद्धतीची शासनाची देखील भूमिका आहे। त्याचबरोबर 1 लाख लोकांनी किमान यावर हरकती घेतलेल्या आहेत। त्या हरकती समजावून घेऊन त्यांना प्रत्येकाचं म्हणणं सादर केलेलं आहे। त्याच्या संबंधामध्ये एक निर्णायक भूमिका घेणं हे अतिशय महत्वाचं आहे। त्यामुळे हे काही तातडीने लागू होईल अशी काही परिस्थिती नाही आणि म्हणून राज्य सरकार देखील त्याच्याबाबत सर्व अभ्यास करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची आहे हे त्यांनी त्यांच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। परंतु आमची जी भूमिका होती की हे जे लाँग मार्च येतो आहे त्या उन्हातानामध्ये हे सर्व कार्यकर्ते, भीमशक्तीचे हे सर्व कार्यकर्ते ज्या वेळेला येत आहेत
त्यांना अतिशय हालापेष्टा प्रचंड ऊन आहे, त्याच्यामध्ये ते काम करतायत, चालतायत रस्त्यानं, लोक गावागावामध्ये स्वागत करतायत. अशा परिस्थितीमध्ये 15 तारखेला आमच्या समितीने एक निर्णय केला होता की 15 तारखेला त्यांना विनंती करू, सरकारला देखील विनंती करू की हे इथे कुठेतरी याची समारोप हा अहिल्यानगर शहरामध्ये होणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की सरकारच्या वतीनं कुणीतरी या मोर्चेकऱ्यांशी किंवा आंदोलनकर्त्यांशी बोललं पाहिजे. म्हणून आम्ही संजयजी शिरसाट साहेब यांना विनंती केली की आपण राज्य सरकारच्या वतीनं जर भूमिका मांडत असाल, राज्य सरकारच्या वतीनं मध्यस्थी करत असाल, तर या आंदोलनाला चांगल्या पद्धतीचं यश मिळेल आणि लोकांच्या मनामध्ये जो ग्रह आहे, विशेषतः महार आणि मांग या 2 समाजामध्ये विद्रोह निर्माण करून जाती जातीत भांडण लावण्याचा जो कार्यक्रम तो या निमित्तानं शांत होईल. आणि म्हणून तुम्ही मध्यस्थीची भूमिका करावी अशी आम्ही त्यांना विनंती केली, ती त्यांनी मान्य केली. त्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. 15 तारखेला हे लोक सगळे मोर्चेकरी या ठिकाणी येणार आहेत, त्यांच्या भावना देखील आम्ही समिती समजावून घेऊन त्याच्यामधून काही योग्य मार्ग निघू शकतो का, ही भूमिका आमच्या या समितीची आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आज आम्ही ही जी बैठक घेतलेली आहे की आपल्याला याच्यातून काय मार्ग चांगला काढता येईल. हे आंदोलन पुढे जाऊन त्यांचे सगळे हालापेष्टा होणं किंवा त्रास करणं हे काही चांगलं वाटत नाही. म्हणून त्याची मध्यस्थीची या अहिल्यानगर शहरातली आमची समिती या निमित्तानं पुढाकार घेत आहे आणि पुढाकार घेऊन या आंदोलनामध्ये राज्य सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचं काम त्या निमित्तानं आम्ही करणार आहोत. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.